नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा परजूया विनोदाची शस्त्र धारधार. टेन्शनच्या विरोधात पुकारूया एल्गार. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मंडळी, सुरू करूया आजचा हा हास्य हंगामा. मंडळी, मेरे दो अनमोल रतन हे गाणं ज्यांच्यासाठी म्हणता येईल अशी हास्य जत्रेतील 2 रत्न आता तुमच्या समोर येणार आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कॉमेडी स्टार अरुण कदम आणि स्लॅपस्टिक स्टार पॅडी कांबळे. घराच्या बाहेर पार वाचार्या. आज काही झालं तरी मी तुला उचलणार म्हणजे उचलणार. असला 2 लाख रुपये तू माझ्याकडनं घेतलेत ना. पलवा पलवी करतो इकडून तिकडून. मला कधी 2 लाख रुपये देणार आहे. आता सगळं लिमिट संपले. आज 2 लाख रुपये घेऊन जाणार म्हणजे जाणारच. चांदू वाचार्या दरवाजा उघड. चांदू. या वसाऱ्याने आमच्यासाठी बेल आवऱ्यावर लावलेले. इच्छा असलं काही करायचं. याची बेल कशी वाजली. उघड दरवाजा, नाही तर दरवाजा फोडचा. आता मी उघड. अरे बापरे, अरे बापरे. अरे अरे हा आला. अरे दिसतोय ना मी बाईसारखा. दिसतोय ना. हा चांदू दरवाजा उघड. हो हो, आले 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 आले. कोण आपण? मी बदाम. चंदू कुठं आहे. काजू आणायला गेलेत. नाही 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 नाही, म्हणजे ते घरी नाहीयेत, घरी नाहीयेत. अरे असं कसं घरी नाहीत. मी त्याला बघितलंय आज शिरताना. अर्ध्या तासापूर्वी तो आत गेलाय. कुठं आहे चंदू. नाही, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. हा अरे भास नाही, आता तुझा भास कर वाचा रे. इच्छासला अर्ध्या तासापूर्वी माझ्या डोळ्याने मी बघितलंय आज शिरताना. अहो नाहीयेत ते घरात. नाहीयेत सांगते. एक बाई सांगते, तुमचा विश्वास का बसत नाहीये. जा, नाही तर हवं तर अख्खं घर शोधा. एक एवढी बाई सांगते त्याच्यावर विश्वासच ठेवत नाहीये. नाही, मी कोणावर विश्वास ठेवणार नाही. पण बाई माणसावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तुम्हाला सांगतो, या चंदूने वसाऱ्याने माझ्याकडनं 2 लाख रुपये घेतलेत वाचाऱ्याने. होय ना. हा. असेच आहेत ते. 1 नंबरचे दुर्व्यवहारी आहेत. असे लोकांकडनं पैसे घेतात आणि मग सगळा प्रॉब्लेम करून ठेवतात. यांच्या या कर्जापायी माझ्या अंगावरचे सगळे दागिने पण मला विकावे लागले. तुम्हाला सांगते, आता तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काही म्हणून शिल्लक नाही. हे बघा, हे मी अशी लंकेची पार्वती बनून राहते. माहिती आहे का तुम्हाला. 1 मिनिट वहिनी, मला तुमचा चेहरा बघायचा आहे. नाही, मी असा चेहरा नाही दाखवू शकत तुम्हाला. मला बघायचंय म्हणजे बघायचाय. नाही, मी असं. मला बघायचाय. ठीक आहे, मग बघा. सपना सोनावणे. कोण सपना सोनावणे. सपना सोनावणे. मी तिच्यावर प्रेम करतो. ती सपना सोनावणे. मी सोनाली कांबळे, चंदू कांबळेची बायको हो. असं काय करता. मी तिला बरोबर ओळखतो. मी तिच्यावर लय प्रेम करायचो. तिच्यासाठी मी काय नाही केलं तुम्हाला. काय मी तिच्यासाठी यो बघा 5 लाखाचा हार मी घेतला होता. तिच्यासाठी 5 लाखाचा हार. ती बोलली ठीक आहे, मी तुमच्याशी लग्न करीन. म्हणून मिनीत यो 5 लाखाचा हार ना मंगळसूत्र घेऊन मिनी हॉलमध्ये कधीपासून मी तिची वाट बघत होतो. तर ती वसारी जी गेली ती परत काही आलीच नाही हो. तुम्ही हा 5 लाखाचा हार सपनासाठी घेतला होता. तिच्यासाठी मी घेतला होता. हा 5 लाखाचा हार तुम्ही या खरंच सपनासाठी घेतला होता. माझी सपना. बदाम, बदाम, मला तुम्हाला एक गोष्ट आज सांगायची. अरे वहिनी, तुम्ही बिनधास्त बोला. तुम्हाला काय बोलायचं ते बोला. बदाम, मीच तुमचा बाण आहे. मीच तुमची स्वप्न आहे. बदाम, मीच तुमची स्वप्न आहे. हो तू
तू हो बदाम हो मी तू माझी सपना आहे. हा बदाम तरी मी मगापासून विचार करतो तू डिट्टू सपनासारखी कशी असू शकते. अरे तू तर खरी खरी सपना आहे. हा बदाम पण मी इथे आता दुसऱ्याची झाली त्याच्यामुळे मी तुम्हाला मगापासून ओळख देत नव्हते बदाम. पण मी खरंच तुमची सपना आहे बदाम. मी तुमची सपना आहे. बस सपना मी तुझ्यासाठी यो 5 लाखाचा हार मंगळसूत्र घेऊन मी त्या हॉलमध्ये तुझी वाट बघत होतो. का नाही आली सपना. तू का नाही आली. काय सांगू बदाम तुम्हाला. मी घरातनं अशी निघालेच होते पण माझे बाबा म्हणाले त्या मुलाशी लग्न करशील तर मी आत्महत्या करेन. बदाम मी काय करायचं होतं मी सांग. पण माझ्या माहितीप्रमाणे तुझा बाप तर लहानपणीच गेला होता ना ग? म्हणजे माझी आई म्हणाली बदाम तुझे जर बाबा असते तर त्यांनी आत्महत्या केली असती. बदाम मी काय करायचं होतं नाही, सांग. आता जरा लयच फालतूगिरी होते. तू मला बोलली होतीस माझ्या आईला काही बोलताच येत नाही ती काही बोलूच शकत. मग कशी काय म्हणजे तिने मला असं हातवारे करून सांगितलं तुझे बाबा असते तर त्यांनी असं खून करून घेतलं असतं. मी काय करायचं होतं बदाम. मी काय करायचं होतं सांगा ना. नाही पण तू आता माझी आहे सपना. तू माझी आहे सपना. मला तुझ्याशी आता लग्न करायचंय सपना. बदाम तुम्ही किती चांगले आहात बदाम. आहे. तुम्ही माझ्यासाठी तुम्ही 5 लाखाचा हार बनवलात बदाम. मी तुमचं- बदाम एक काम करा तो हार आता मला देऊन टाका आणि मला विसरून जा बदाम. मला विसरून जा बदाम हा हार आहे ना मी माझ्या हृदयाशी असा जपून ठेवेन बदाम. हो. मी सपना तुझ्यावर लय प्रेम करतो ग सपना. यो हार तुझ्यासाठीच बनव. द्या मला. यो हार तुला देऊन टाकला. द्या. मी तुझ्यासाठीच मी हार द्या ना आणले ना. बदाम. नाही मी असं नाही देणार. का तू मला पहिला आय लव्ह यू बोल मग मी यो हार देऊन टाकतो. नाही बदाम नाही नाही असं कसं. नाही बदाम मी तुम्हाला आय लव्ह यू नाही म्हणू शकत. का? मी आता परकेची आहे. ही काय फालतूगिरी आहे. आधी तू चंदूची होती आता परकतची कशी झालीस. अहो परक्याची म्हणजे दुसऱ्या माणसाची आहे मी आता. म्हणजे दुसऱ्या माणसाची. जो माणूस तुला ओळखतच नाहीये दुसऱ्या माणसाची. म्हणजे तू आधी बोललीस मी चंदूची हाय नंतर बोलतेस मी परकतची हाय नंतर बोलतेस तू मी दुसऱ्याची हाय. जो माणूस तुला ओळखतच नाही त्याची तू आहेस. म्हणजे 3 माणसाला तू ऍडजस्ट करतेस. या बदामाला का नाही ऍडजस्ट करू शकत. या 4था माणूस कुठेतरी ऍडजस्ट करणं ग. तसं नाही बदाम. अहो चंदू माझा नवरा अच्छा, असं आहे आणि का? तो परका माणूस म्हणजे पण माझा नवराच बरं. आणि तो दुसरा माणूस म्हणजे पण माझा नवराच. नवरा. तुम्ही एक काम करा तुम्ही चटकन हा हार मला देऊन टाका आणि हा मॅटर संपवून टाका बरं. अरे मी यो हार सपना मी तुझ्यासाठीच आणलाय ना. मग द्या ना. पण तू मला आय लव्ह यू बोल मी पटकन देऊन टाकताय. यो हार मी तुला मी देऊन टाकतो. बदाम? तू मला फक्त आय लव्ह यू बोल ना का सपना. पण बदाम मी तुम्हाला आय लव्ह यू कसं म्हणू बदाम. नाही मी तुम्हाला आय लव्ह यू नाही म्हणू शकत बदाम. कारण मी आता फक्त आणि फक्त माझ्या धन्याची आहे बदाम. झाल्याची ही काय फालतूगिरी आहे. म्हणजे आधी चंदूची बोललीस तू नंतर बोलतेस परकतची आहे ना ते दुसऱ्या माणसाचं जी तुला ओळखतच नाही ना आता धन्याची. रे धनेस धने ना धने आवर स्वस्त आहे बदाम कौर महाग आहे. तू मला काने ऍडजस्ट करत आहे? बदाम धनी म्हणजे पण नवराच. मी त्याची धर्मपत्नी आहे बदाम. अच्छा, असं बदाम असेल. एक पतिव्रत स्त्री असं कसं बरं करू शकेल बदाम. नाही ना तू मला आय लव्ह यू बोल पाहिला मी हे तुझं देऊ शकतो. बरं पण मी आय लव्ह यू तुम्हाला म्हणलं तर तुम्ही हा हार मला द्या. दे ना. नक्की द्याल ना. दे ना. नक्की दे ना. बरं आय लव्ह यू द्या. हार हार द्या ना. माझी सपना मना आय लव्ह यू बोलली. नाही 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 तू आय लव्ह यू अशी कुणाला पण बोलू शकते. असं कसं कुणाला पण बोलेन. तू माझा
तू म्हणजे डोल्यान बघ, डोल्यात डोला तुझा घाल बोल ना ग. म्हणजे मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून आय लव्ह यू म्हणलं तर तुम्ही मला तो सोन्याचा हार द्याल अरे ना? पचकन देऊन टाक ना. पक्का? पचकन पक्का पचकन. हा, ओके. आय लव्ह यू. द्या द्या द्या. मग आता काय? असं नाही, मग आधी पप्पी घ्या ना. आधी पप्पी घ्या, मग मी हार तुम्हाला देऊन टाक. नाही नाही बदाम, मी तुम्हाला पप्पी देऊ शकत नाही. का? मी तुम्हाला पप्पी देऊ शकत नाही. मला माझ्या स्वामींची शपथ आहे. आता यो स्वामी कोण वसारा? इच्छा असला आधी बोलतो चंदू आहे, मग बोलतेस परकास आहे, नंतर बोलते तो दुसरा माणूस आहे जो तुला ओळखतच नाही, नंतर बोलतो तो धनंजय आहे. ना आता बोलते स्वामी. या वसाऱ्याकडनं 40 हजार घेतलं ना तरी माझे 2 लाख वसूल होती. अहो स्वामी म्हणजे माझा नवरा. स्वामी म्हणजे नवरा? हा, माझ्या नवऱ्याला मला विचारावं लागेल. काय विचारायला लागेल? त्याला फोन लावूया न त्यालाच विचारूया. मी फोन लावतो त्याला. 1 मिनिट. बोल चंदूशी. आता यो कुणाचा फोन वाजतोय? इच्छा असला कट करूया. फालतूगिरी करते. या फोनवर बोल तू. बोल. अगं स्पीकरवर ठेव म्हणजे मला कळेल ना. स्पीकरवर ठेव, मला कळेल. पण मग तुम्ही डोळे बंद करायचे. हा मग ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही डोळे बंद करा. हा, मला बंद, बंद. मला लाज वाटते. मी असं कधी कोणाला फोन नाही केला माझ्या करतो नवऱ्याला. बाबा, पण लवकर बोलते कशी. हॅलो. हा बोल ग. यो वसारे चंदूचा आवाज आहे. मी निवड लागता. बोल 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 तू बोलते. अहो अहो तुम्हाला भेटायला कोणतरी बदाम आलेत. कोण बदाम? बदाम वसारा विसरला, बदामला विसरला. अगं हे कोणाला घरात घेऊन आली आहेस? कोण आहे घरात? अहो तुम्ही रागवू नका ना, रागवू नका तुम्ही. अहो ते बदाम आहेत ना, तुम्ही त्यांच्याकडनं 2 लाख रुपये घेतले होते ना, त्याला पहिले घराच्या बाहेर काढ, नाही तर तिकडे आलो तर त्याला उभा चिरून काढेन मी. बाहेर काढ. तुम्ही रागवू नका ना. नाही नाही, त्याला पहिले बाहेर काढ, पहिले सांगतो. नाही तर तिकडे आलो ना तर तुझ्या सकट जाळून टाकेन मी त्याला. बाहेर काढून टाक. अहो तुम्ही ऐका माझं, असं नका करू. तू माझं ऐक. एक मिनिट वसारे काय फालतूगिरी झाले. तो चंदू आता बाईच्या आवाजात काय बोलतोय? सॉरी जरा गडबड. अहो तुम्ही असं का बोलताय? असं नका बोलू. अहो ऐका ऐका, ते बदाम आहेत ना, बदाम, त्यांच्याकडनं तुम्ही 2 लाख रुपये घेतले होते ना, तर ते आले तिकडे आणि ते खरं तर सांगायचं होतं म्हणजे मला की ते माझे पूर्वाश्रमीचे प्रियकर आहेत. हा मग म्हणजे त्यांनी माझ्यासाठी 5 लाखाचा सोन्याचा हार बनवलाय. अगं मग घेऊन टाक. हा म्हणजे पण त्याच्या बदल्यात ते म्हणतायत की मी त्यांच्याशी लग्न करायचं. नाही 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 नाही, त्या बदामला सांग म्हणावं की मी त्याचे पैसे देऊन टाकेन, पण तू त्याच्याशी लग्न करायचं नाही. ऐका ना, पण माझं ऐका ना. निगरान फोन रे वाचाऱ्या. एक तर माझ्याकडनं 2 लाख रुपये घेतलेत तर घेतलेत, त्याच्यानंतर तू माझ्या सपनाबरोबर पण लग्न केलंस वाचाऱ्या. हे वाचाऱ्या, मी तुला आता चॅलेंज करतो. मी सपनाशी लग्न करणार न तिला मी माझ्या घरात घेऊन जाणार आहे वाचाऱ्या. अरे बोल ना वासाऱ्या. ए बोल ना, आता का तुझी आवडली? बोल ना रे वासाऱ्या. अरे फोन कट झालाय. डोक्यावर पडलायस का? कोणाशी बोलतोयस? अरे काय यार आहे का यो माणूस? फोन कट झाला तर यो कसं काय बोलतो माझ्याची? ना आता हे वरचं बिल आलं तर ते कोण भरणार? काय फालतूगिरी. एक तर 2 लाख रुपये ते वेगळे, ही फालतूगिरी वेगळी. बरोबर आहे तुमचं, पण आमची इकडची स्वारी ना नेहमी असंच करते. आता स्वारी कोण अहो म्हणजे माझा नवरा. म्हणजे इच्छा असला आधी तो बोलीस तो चंदू हाय, मग बोलतेस परकास हाय, तो दुसरा माणूस आहे ज्याचं नाव पण तुला माहिती नाही. त्याच्यानंतर तू म्हणते तो धनंजय हाय, त्याच्यानंतर स्वामी हाय, त्याच्यानंतर ही आता स्वारी आहे. रे इच्छा असला ही काय फालतूगिरी आहे? अरे वसारे, अजून 4 जर वाढवलेस ना तर क्रिकेटची टीम तयार होईल. पण तू मना का नाही त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून घे? अरे काय फालतूगिरी चालले. बापरे. अगं बाई, आता कोणाला? सर तू पोलिसांना बोलवलंस? तुला मी नाही 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 नाही, मी कशाला पोलिसांना आता मी बघतोच नाही. चंदू, अरे चंदू, काय काय अवतार केलायस? माझी साडी नेसून काय चाललं होतं तुझं? कोण आहे मागे? चंदू, तू लोकांना लुबाडायचे धंदे करतोस ते करतोस
आता ही साडी नेसून तसले धंदे पण सुरू ए, केले काय? कोण हे म्हणजे ह्यो चंदू कोण आहे हा माणूस म्हणजे वसार ह्यो चंदू आहे. नाही नाही चंदू आता तुझी मी सारी सोड आता मी तुझी सारी सोड. साडी सुटे साडी नाही साडी साडी वा 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 दादा किती गोड दिसतोयस तू दृष्ट काढून घ्यायचा दादाच्या या कॉस्ट्युम साठी गेटअप साठी जोरदार टाळ्या. प्रसाद दा वाह बहारदार बहारदार. मला जुन्या एखाद्या फारसिकल नाटकाची आठवण झाली. पूर्वी बरेच फारसेस असे असायचे. पॅड्या फार मस्त केलंस तू यार. तुझी रेंज खूप मोठी आहे पॅड्या, खूप मोठी आहे. तू कुठलंही कॅरेक्टर ज्या कन्व्हिन्सिंगली करतोस किंवा ज्या प्रामाणिकपणे करतोस त्याला खरोखरच सलाम करावं असं वाटतं. कुठलाही पुरुष जेव्हा स्त्री व्यक्तिरेखा साकारतो तेव्हा ती स्त्रीला आदर वाटेल, बघावीशी वाटेल अशाच पद्धतीने केलं जाणं गरजेचं असतं आणि ते आपण प्रत्येकजण पाळतो याचा मला फार आनंद आहे. फार मस्त केलंस पॅड्या, फार मजा आली. अरुण कदम. खरंच तुझी रेंज अफाट आहे अरण्या, अफाट आहे. म्हणजे आत्ता तू साकारलेला भाई काय किंवा जगातला सगळ्यात जास्त पिचलेला माणूस या इथपासून इथपर्यंतच्या कुठल्याही भूमिका तू केवळ तुझ्या कन्व्हिक्शननी आणि तुझ्या इनोसन्सनी निभावतोस. इतकी ताकद आहे तुझी आणि इतक्या रेंजने तू सध्या काम करतोय अरण्या. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. क्या बात है. धन्यवाद मंडळी. मंडळी विनोदाला हवं असतं नाट्य, नाट्याला हवा असतो संघर्ष आणि संघर्ष म्हटला की लगेच आठवतात सासू आणि सून. अशाच संघर्षात सापडलेल्या नवऱ्याची गोष्ट तुमच्या समोर सादर करतात विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाचा धमाका सुभेदारांची विशाखा. प्रसादा सई आज मी खूप खुश आहे. एवढा खुश आहे की विचारू नका. काय झालंय, मी एक फिल्म केली होती मध्ये, त्याच्यासाठी ना मला नॉमिनेशन मिळालंय. त्या फिल्मसाठी मला नॉमिनेशन मिळालंय आणि सगळ्यांना वाटतंय की मलाच मिळणार आहे अवॉर्ड. पण तुम्हाला सांगतो, मला नॉमिनेशन मिळाल्यामुळे घरी बायको आणि आई एवढ्या खुश आहेत की विचारू नका. आणि त्या खुश असल्या ना की घरात आनंदी आनंद असतो. खरं सांगतो, म्हणजे त्या जर आनंदी असतील ना, मला जगात कोणतीच गोष्ट नको. हॅलो. अरे प्रसाद, अरे किती वेळ लागणार आहे तुला? हा सर, निघालो. अरे फंक्शन चालू झालं बाबा, इथे ये ना लवकर. नाही निघालोय. अरे तो विराज जगताप बॅकस्टेजला जाऊन भेटतोय सगळ्यांना. आपण अवॉर्ड तुलाच मिळणार आहे. अरे तू ये ना बाबा, टीम वाट बघते तुझी सगळी. ये लवकर. सर ऐका ना. बोल ना. सर ते फर्स्ट रो मधले 3 पास सांगितले होते तुम्हाला. हो सांगितलेत मी, तू ये तर आधी. झालंय ना ते. तू ये रे बाबा. गाडी पाठवा, लगेच निघालो हा, आम्ही. तयार चल. येते ना गाड्या लगेच. ओके सर. प्रसाद तुझं आवरलं का? हेच अवॉर्ड भारी आहे. हा म्हणजे अगं अवॉर्ड मला मिळणार, तू किती नटली आहेस. माझ्या हस्बंडला मिळणार आहे, मग मी नटायला नको? बरे आई कुठे आहेत? आईची तयारी नाही झाली का? आई येणार आहेत ना आपल्या सोबत? काय सूर लावलायस. सांग ना कुठे आई, मगाशी तयार होत्या ना? अगं हो, किती काळजी करशील. ती अगं ती ऍक्च्युली साडी बदलायला गेली आहे. पण मगाशी नेसली होती त्यांनी साडी. हा, दुसरी कुठली तरी साडी घेऊन आली. बाबू ही चांगली वाटते का? म्हटलं हा चांगली वाटते, नेस. येईल ती साडी बदलून. अच्छा बरं. आई या ना हो लवकर. सेम साडी का नेसलीत माझ्यासोबत? पुरस्कार जळाला. काय म्हणालास? नाही. एक मिनिट जस्ट हा प्लीज. अरे देवा. का नेसली माझ्यासारखी आई तुम्ही सेम साडी? अगं बाई, बापरे. अगं बाई, असं झालं का? बरं. नाही, मला बाबूच बोलला आई ही साडी ने. बाबू बोलला म्हणून मी नेसले. बाबू बोलला हो, बाबू बोलला. बाबूला मी दाखवलं, बाबू ही साडी नेसू. बाबू बोलला हो नेस. मी नेसले. आई
उगाच माझ्यावर ढकलू नकोस मला माहिती नाही सेम साडी होती मी फोनवर होतो बाबू हीच नेसू का म्हटलं नाही हे बघ नमा आय कॅन एक्सप्लेन यू नाही नाही डोंट एक्सप्लेन प्लीज नको एक्सप्लेन मला हे बघ सगळं मुद्दाम चाललंय मी 4 चौघात उठून दिसू नये म्हणून यांनी हा घाट घातलाय सगळं कळतंय सगळं मुद्दाम चाललंय मी कशाला करू मुद्दाम हा रडका सूर बंद करायला सांग यांना बाबू इरिटेट होतंय मी मुद्दामून करते का रे बाबू प्रसाद इरिटेट होतंय हा रडका सूर मी बंद करायला सांग मुद्दामून करते का आई कधी मुद्दामून करते का बाबू आई हे ऍक्च्युली मुद्दाम वाटतं नाही ऐक ना. बाबू. मला बाबा बोलला साडी नेस मी नेसते बाबू बोलला साडी फेड तर मी फेडते हा नाही, बाबू नाही, आई- बरं होईल, आई- साडी फेड. आई खरं तर नको. बरं होईल. नाही, नाही, बाबू, उशीर उशीर झाला होईल. आपल्याला ऑलरेडी गाडी येते उशीर झालाय मी साडी- नको नको आणि ठीक आहे ना त्यात काय दोघींनी सेम साडी नेसली काय प्रॉब्लेम आहे नाही. अरे हो इट्स ओके म्हणजे कसं आय लव्ह यू यू लव्ह मी वी आर द हॅपी फॅमिली नाही का इट्स नॉट अबाउट फॅमिली अगं नाही तुमचं प्रेम दिसेल ना सासू सुनेचं काय एकमेकींवर प्रेम आहे असं दिसेल ना मला माहित नाही त्यांना सांग साडी बदलायला हे असं बँड वाल्यांसारखा मी फिरायचं का अख्ख्या सोहळ्यामध्ये तू बँडवाली आहेस. एक मिनिट तू बँडवाली. मी तुम्हाला बाबू, बँडवाली बोलले बाबू, मी तुम्हाला बँडवाली बोलले का? बाबू, मला बँडवाली बाबू, माझा सूर लावला नाही का माझा? तू सांग त्यांना गप्पी बघ. सूर निराग असो हे हा अरे ऐका ना ए बा याचा फायदा पण आहे याचा फायदा पण आहे काय मी फायदा आहे? सांगतो ना काय हे फायदा बघ, आहे? कसं तुम्ही ते जाल सोहळ्यात सगळे सेलिब्रिटी असतील हा मग तुम्ही दोघी सेम सेम साड्यांमध्ये सतत तुमच्याकडे लक्ष जाईल ए त्याबा दोघी सेम कोण आहेत त्या त्याबा हे दोघी आहेत कोणतरी आणि मग सतत तुमच्याकडे लक्ष जाईल कॅमेरा सतत दोघींवर येईल सतत तुमच्या समोर कॅमेरा हा कॅमेरामॅन क्लोज सगळं ती ट्रॉली सगळी तुमच्याजवळ हा मग ठीक आहे चालेल ना? चालेल माझ्या हे लक्षातच नाही आलं हा ना? चालेल आई तुम्ही किती गोड दिसताय. साडी शोभून दिसते तुम्हाला गजरा बिजरा एकदम हा छान, छान छान. नेसली आहे छान. वा वा छान दिसाल दोघी आपण जाऊया तिथे हा आता गाडी येईल की आपण लगेच निघूया हा तुला बक्षीस मिळालं तर बाबू आज किती आनंदाचा दिवस आहे ग बाबू हो नाही आज ना बाबा हवे होते आई शांत व्हा. त्याला खूप आनंद झाला असता बाबू आई आता काय करणार आपण अगं बाबा चिपळून आताच आहेत गेल्यासारखं काय रडते त्यांना बोलवलं या त्यांना रताळी लावायची आहेत, मी काय करू ते महत्वाचं आहे ना हा, बाबू मग. बाबू पण आज बाबा असते ना तर खूप खुश झाले असते मग आपण तिघही गेलो असतो हो म्हणजे एका बाजूला बाबा एका बाजूला आई आणि मध्ये मध्ये बाबू आणि बेबी मी कुठे बसले असते तुम्ही तिघ जाणार मी कशी जाणार सेरेमनीला नाही नाही असं हे नाही बघ. नाही एक मिनिट ह्या म्हणजे मी परकी नाही म्हणजे मी नाही. परकी नाही, असं काही नाही म्हणजे मी बाबू, परकी बाबू, नाही मी परकी मी बोलले मी परकी मी परकी मी बोलले. परकी ना मी परकी बोलले. बोलायला कशाला पाहिजे मी परकी शब्द बोलले. कशाला मी परकी शब्द बोलले. कशाला ऐका ना रे, ऐका ना रे, नाही, नाही, ऐका ना, शब्द ऐका बोलायला ना, नाही ऐका ना. पाहिजे. काय बोलायची बोलायची गरजच नाही काही बोलले. मला नीट असं- बोला शब्द तुमच्या नीट आईची वापरा. माया कमी. शब्द नीट वापरा. आणि किधर है गाड़ी आना कभी से राह देख रहा है आना इधर यार ये ना लवकर अरे किती वेळ काय गाडी लवकर ये तू जानू बाबू जानू बाबू पाणी आणू जानू सरबत आणू बाबू नगभर चहा घेतो बाबू बाबू कब्बर कॉफी घेतो बाबू आणू बाबू गुळाचा खडा आणू बाबू जानू फालुदा घेऊ ए बाबू हे लय इरिटेटिंग आहे जरा थांबा लय इरिटेटिंग आहे आपलं जायचं तिकडे आता जरा शांत बस येईल गाडी येईल आता बाबू तुलाच मिळणार बक्षीस मलाच मिळेल तुलाच मिळणार बाबू बक्षीस तुला हो ना नमू हो ना हो आई हो, याला- अरे हे काय त्यालाच मिळणार खरंय तुमचं माझ्या आता तुमच्या ना अरे, तोंडात ए! साखर पडो खरंच बाबूलाच बक्षीस मिळणार ग माझ्या अनुलाच हो ना, मिळणार आहे. नमू. आहे तू तिकडे गेल्यावर भाषण काय बोलणार हा काय करणार आहे बघू ना आई काय ठरवलं ए नाही ए तालीम कर हा काहीतरी कर तालीम कर आई गाडी येते मी बघूया ना बोल काय बोलणार बोल बोल अगं काही नाही भाषणात काय त्यांना थँक्स म्हणायचं असतं म्हणजे हा पुरस्कार मला मिळाला म्हणून मी आभार मानतो आमच्या डिरेक्टरचे प्रोड्युसरचे सहकलाकारांचे तंत्रज्ञानचे सगळ्या टीमचे आणि यात माझ्या कुटुंबियांचा सुद्धा या यशात वाटा आहे असं बोललो की हे होतं काहीतरी चुकीचं बोललो का मी कुटुंबीय हा
म्हणजे आमचं काय मेन्शन नाही त्याच्यात म्हणजे कुटुंबीय झालं ना. आय लव्ह यू, यू लव्ह मी, वी आर द नो 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 हॅपी. इट्स नॉट अबाउट फॅमिली. नाही म्हणजे कुटुंबीय काय आमचं काय नाही म्हणजे आईंचं नाव नाही त्याच्यात. पोरीचं नाव नाही घेणार. आईचं काही क्रेडिट नाही. परक्याची पोर आणली आईंचं तिचं काही नाव नाही घेणार. credit नाही. आईने एवढा जन्म दिला, एवढं तुला support केला. घेतो मी घेतो ना. म्हणजे या यशात माझ्या आई आणि बायकोचा सहभाग आहे. ओके हा एक्झॅक्टली हेच माझं काय म्हणणं आहे बाबू, फक्त क्रेडिट द्यायला पाहिजे. इथे काहीतरी गणलंय ना. आई बोललो ना, आई आणि बायकोचा सहभाग आहे. काय झालं बर काल घेतलं नाव घेतलं आता काय आणि बायको हा काय आणि बायको आई, हा काय मुद्दा आहे आई? आई आणि काशीनाथ घाडेकर तसं आणि बायको आणि बायको. आई हे बघ, मी तुझं पहिलं नाव घेतलंय ना. राहू दे रे, तरी सुद्धा आणि बायको. बरं ठीक आहे, मी ते आणि काढून टाकतो. ह्या यशात माझ्या आई बायकोचा वाटा आहे. ओके ओके, आई बायकोचा नाही. इथे काहीतरी गणला आता. अच्छा म्हणजे आई पहिली बायको दुसरी. ठीक आहे हरकत नाही. इट्स ओके. म्हणजे आई पहिली बायको दुसरी ऑप्शनला आहे. ओके ओके ओके. नाही काय मी problem मी मार्क काढतो. नाही, मी हरकत बोल- नाही, मी बोलतो माझ्या यशात बाईचा वाटा आहे. बाई बाई बायको आई. हा ओ अच्छा चालेल ना. हा. चालेल अच्छा अच्छा आधी बायकोचा बा आणि आई ही शेवटी. हा? बा आधी आणि आई ही शेवटी. आई माझ्या यशात इबाचा वाटा आहे. असं कसं बोलणार? असं कसं बोलणार? मग असं बोललं माझ्या यशात आबाचा वाटा आहे. बोल. आबा म्हणजे कोणतरी माणूस वाटेल नाही नाही वेगळा. आई बा बायको आ बा. बोल. मी क्रेडिट देतो. मी लेखक आहे. मी व्यवस्थित शब्दात मांडेन तिथे. ठीक आहे बाबू. हा ठीक आहे तू ग्रे हिला क्रेडिट दे तू. हा बाबू हिला क्रेडिट दे. तुला भाकऱ्या खायला घालते बघ बरोबर. राह उपाशी. तुला देते. असं आहे का नाही नाही ठीक आहे ठीक आहे एक काम कर प्रसाद तू आईंना क्रेडिट दे 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 आणि ते अवॉर्ड मिळेल ना ती ट्रॉफी महिनाभर तीच कुशीत घेऊन जाऊ. दे दे क्रेडिट दे 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 राह उपाशी. हा उपाशीच राहा. ती बघ कशी करते. ए, अति करतात यार. अति तू करतेस. अति तू करतात. माझ्या कुचाकळ्या करतेस. काय तू कधी केलं? बोलला? काय के- आना यार. जफराबाद में आया, तू आना अभी. कब आएगा? लेट होतो यार, तिकडे फंक्शन चालू आहे. लेट होतो, ये ना लवकर. पोरं. जानू जानू बाबू जानू बाबू पाणी आणू. जानू सरबत आणू हा चहा आणू बाबू. जानू फालुदा आणू. गोळ्याचा खडा देऊ बाबू. अरे नकोय ना काय, नकोय मला काय, नकोय काय, काहीच नको मला. हा काहीच नकोय. आपण गाडी आली की लगेच बसून निघूया. हा जाऊ. अवॉर्ड मिळणार आहे ना. एवढा मोठा अवॉर्ड घेणार. बायकोना इथे आईला समजवतोय काय झालंय. बाबू बाबू समजा. हा एखाद्या माणसाला अवॉर्ड मिळालं. हा आणि तो अवॉर्ड घ्यायला स्टेजवर गेला. हा? आणि त्याच्यासोबत त्याची आई पण गेली. आणि त्या माऊलीला वाटलं की बाबा स्टेजवर एवढ्या मोठ्या मी डान्स करावा तर तिला डान्स करायला देतील का रे? व्हॉट? आई एक मिनिट, हे का विचारतेस? काय चाललंय तुझ्या डोक्यात? बाबू माझं ना खूप 10वीत असताना एक डान्स बसला होता रे. मला कधी करायलाच मिळाला नाही. तो माझा आवडीचा नट येणार आहे जयप्रकाश कपूर. तो तिथे येतो पांढरी टोपी घालून. मी बघितलंय त्याला. ए बाबू बाबू मला उत्तम नाचता येतं. मी तुला ऐक ना आई हे प्रसाद तू अवॉर्ड फंक्शन मध्ये हा, करणार मी आहे? करते. खूप वाईट दिसतंय हे. हा एक्झॅक्टली. मी छान नाचते. नाही. मी छान नाचते. नाही. भ्रम आहे तुमचा. ह्यापेक्षा माझा आयटम काय वाईट आहे. हा म्हणजे मी करते ना मग परफॉर्म. हे काय? असं काहीतरी होणार असेल तर माझा आयटम. हे बघ ये देख ये देख. अरे आंखें फाड़ के कर ये देख. अरे मुंह उधर ही रहते का ये देख. ये हिंदू का खून है मुसलमान का खून है. अब बता बता इसमें से हिंदू का खून कौन सा है मुसलमान का खून कौन सा है. बता ए मातारी बता. बाबू भैया बाबू भैया तुम मुझे भूल जाओ ये हो नहीं सकता. मैं तुम्हें भूल जाओ या मैं होने नहीं दूंगा. बाबू भैया करू शकते. कुठे चाललोय आपण? हे काय करणार आहात तू की तिकडे? काय नाही मी तर म्हणते आता मी ऍक्टिंग मध्ये करिअर करायला सुरुवातच करते. हा? मग म्हणजे होऊ शकतं ऍक्च्युली माझं पण. जानू तुला कळतंय का. मग 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 मी पण ऍक्टिंग मध्ये भाग घेणार. यांना माझ्या मागोमागच यायचंय. नाही नाही मी हे बघ मी नटाची आई आहे. बर. मी अभिनयाला जन्म दिला आहे. हो
तू अभिनयाचीच आई आहेस. करा दोघींनी ऍक्टिंग मध्ये करिअर करा, मी घरी बसतो. अहो, हा? नाही जानू. नाही, करा ना नाही दोघींनी. जानू, असं नको acting मध्ये बोलूस करा. रे, असं एक मिनिट, गप्प बसा. गप्प बसा. हॅलो, हा सर. हा. हा सर. बोलले होते. अरे निघालोय. नाही नको राहू दे आता अरे, घरीच थांब. निघालो मी. अरे थांब आता घरी जाऊ दे. केला अवॉर्ड डिक्लेअर त्यांनी. तू आला नाहीस ना, विराज जगतापला दिलं त्यांनी अवॉर्ड. थँक्यू सर. बाबू मिळालं बक्षीस. जानू मिळालं बक्षीस. जानू मिळालं. माझं का नाही Oh करते? my God, मला माहिती होतं तुलाच बक्षीस मिळणार आहे. मिळालं, मला बक्षीस. माहिती होतं माझ्या मला जाईल. आवड नाही मिळालं. जानू ए बाबू अवॉर्ड नको, पण भांडणावर. अरे खरं सांगू, तुम्ही दोघे अशा भांडत लढायलात ना, तर मला नाही वाटत अवॉर्ड मिळण्यासारखं काम माझ्याकडनं कधी घडेल. जानू I'm sorry. मी धन्यवाद मानतो आयोजकांचे, त्यांनी मला अवॉर्ड न दिल्याबद्दल, आणि धन्यवाद मागतो या दोघींचे मला अवॉर्ड न मिळाल्याबद्दल. धन्यवाद. वा वा, काय जुगलबंदी रंगली, कमाल. सासू सुनांची भांडणं म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा, प्रेमाचा आणि मनोरंजनाचा विषय. मला फार मज्जा आली आहे बघून. सई, तू काय म्हणशील? नम्रता आणि विशाखा यांना एकत्र बघणं म्हणजे जुगलबंदी, पर्वणी सगळेच जितकी विशेषण आहेत तितकी कमी पडतील असं वाटतंय. भावा, तू खूप हेल्पलेस पण त्यांची बाजू सांभाळणारा असा गोड माझा भाऊ गोड रूपात आज दिसला. फार बरं वाटलं, फार मस्त मजा आली. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, दिग्दर्शकाला त्रास देणारी हिरोईनची आई आपण खूपदा पाहिली आहे, पण आज इथे येणार आहे हिरोईनचा बाप. आणि ह्या बापाची गोष्ट आपल्या समोर सादर करतात कल्याणची चुलबुली शिवाली परब, शिस्तबद्ध अभिनयाचा शिरोमणी निमेश कुलकर्णी, आणि ज्याच्या नावानंच चेहऱ्यावर हास्य फुले असा समीर चौघुले. लैला, ओ मेरी लैला, मेरी जाने जा, मेरी जाने कैस, रब करे कुछ ऐसा हो जाए, हम दो सिया बख्त सियाकार एक तस्वीर में गिरफ्तार हो जाए. ए इसमें आजम तेरी इश्फाक बरसा दे, मेरी लैला को मुझसे मिला दे, मेरी लैला को मुझसे मिला दे. लैला, मैं आ गई मेरे मणजू. एक मिनिट ना, मागे हो जरा. काय बोलली तू? मैं आ गई मेरे मणजू. इथेच पडदा पडेल. मणजू आहे ते. किती वेळा सांगितलं तुला, मजनू आहे ना, मग मणजू का म्हणतेस तू? सॉरी लक्षात ठेव शिवाली. हे बघ, मजनूला मणजू म्हणालीस ना, 30व्या सेकंदाला संपणारी पहिली एकांकिका असेल आपली जगातली. 30व्या सेकंदाला संपेल. असं नको ना करू. मी किती दिवस सांगतोय तुला, मस्त कर ना. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आल्या आल्या आधी डायलॉग बोल. डायरेक्ट मिठी मारू नकोस. पूर्ण डायलॉग घे, फील करते, इमोशन्स घे, आपोआप मिठी येईल. पण माझे ना मिठी पाठ झाले, डायलॉग पाठवायचे बाकी आहेत अजून. मला मिठी पाठ करायचीच नसते, ती आपोआप होते. आपल्याला फक्त डायलॉग पाठ करायचे. तसं करून कमॉन यार शिवाली. Sorry. हा, जमणार तुला. मिठीत काय पाठ करण्यासारखं. हा? मस्त कर. चल घे डायलॉग घे. चल डायलॉग घे. चल. ओ मेरे मणजू, मणजू, ओ मेरे मणजू, फुरकत फुकट फुरकन फिरून ये गोराईतून. इश्क है खुर्शीद भाई, इश्क है खुर्शीद भाई. कोण कोण खुर्शीद बाई? नाक्यावरचं पंक्चरवाला आहे तुझा? कुठे गोराईतून कुठून फिरवून आणतेस तू? स्क्रिप्ट कुठे आहे तुझी? चल घे वाक्य घे. चल. शिवाली, ए शिवाली. कोण आहे? चला. चल. फप्पा आहेत ते माझे, फप्पा. ए तू इथे चल. चल घे चल. काय त्यांना कशाला घेऊ? कोण आहे? पप्पा आहेत ते माझे. पप्पा आहेत? हा हा अरे आय एम सॉरी. नमस्कार, मला माहित नव्हतं. आय एम सॉरी. हा, नमस्कार 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 नमस्कार. काय म्हणते शिवाली? मस्त. तुम्ही
इथे काय करतोय अगं काही नाही, शेजारी आलो होतो हॉस्पिटलमध्ये. आपल्या शेजारचे साटम काका आहेत ना, ते ऍडमिट आहेत तिकडे, त्यांना बघायला आलो होतो. म्हटलं तुझी तालीम इकडे सुरू आहे, इथे एक फेरी मारू. नमस्कार. हे कोण? हे निशिम कुलकर्णी. नमस्कार निशिमजी. आहे निशिम कुलकर्णी. हा, नमस्कार, त्याच्यात वेळ जाईल. निशिम. हे लेखन आहेत, लेखन आहेत? अरे वा. दिग्दर्शन आहेत, दिग्दर्शन सुद्धा आहेत का? अरे वा. रायटर आहेत, हो. डिरेक्टर तेच आहे, आहेत. तेच आहे. चार गोष्टी नाही, आहेत. नाही, कमाल आहे तुमची, आहे खरंच आता. आहे. तुम्ही कसे आहात काका? अरे बरे आहात मी ना? बरा आहे, मी बरा आहे. हा हा हा. या बाकी बसा या. हो हो, बसतो काही हरकत नाहीये. या. हा, तुम्ही हे काय करताय म्हणालात तुम्ही? नाटक आता हा, तालीम नाटक आहे. कसं चाललंय? मस्त मस्त चालू आहे. चालेल, तालीम बिलीम. अरे शिवालीचं पाठांतर सोडलं तर एकदम हातात आहे नाटक. अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट हातात आहे. Almost. तिचा जरा पाठांतराचा प्रॉब्लेम आहेच. हा, म्हणून तर आयुष्यभर हिला वाचा बसलेली मुलगी, घसा बसलेली मुलगी असेच रोल हिला मिळालेले. नाही नंतर बोलू ना आपण. आता तालीम करायची आम्हाला. हा, बरोबर. तालीम करा प्लीज थोडं तिकडे बसा. काय हरकत नाही, तालीम करा व्यवस्थित. ये, शिवाली, ये. करायचं हा, तालीम. जवळ जायचं नाही तिच्या. काय नाटकाचं नाव काय आहे तुमच्या? जल्ला जुगनू. एक मिनिट एक. लैला मजनू नाटकाचं नाव ऍटलीस्ट नीट घे ना तू. हा तेवढं तरी आपल्याला करिअर करायचं नाही नाही, तिला करिअर नाही करायचं ऍक्च्युली. बाबा. जरा तिला करिअर नाही करायचं ऍक्च्युली. नाही करायचं. नाही, कारण तिचं लग्न ठरलेलं आहे. काय हा, सांगतो विलासराव जगताप असे ना आहेत, त्यांच्याशी अरे, लग्न ठरलेलं क्या आहे. congrats हा, यार. बस काही गरज नाही आहे. काय गरज आहे? मिठी मिठी म्हणायची काय गरज आहे? नाही नाही मी जस्ट एक कॉंग्रॅट्स करायचं ना. असं द्या ना, डायरेक्ट व्हॉट्सअपवर टाका ना. हे जवळ याची काहीच गरज नाही, नाही पण ना. समोर येतं कशाला व्हॉट्सअप वगैरे अरे, समोर आहे म्हणून मिठी मारायची. हा. हे काय, आज मी खाली घेतो, समोर बबिता भाभी होत्या, मी मिठी मारली त्यांना? नाही मारली. अरे, मनात असतं पण आपण करायचं नाही ते. नाही नाही तुम्हाला वेगळं वाटतं. शिवाली सांग यांना माझ्या मनात तिच्याबद्दल असं काही नाहीये. नाही मी just just मिठी नाही मारायची, मला एवढंच म्हणायचं. बरं ठीक हा, आहे तालीम तर करू. तालीम करा. तालीम करायला काहीच हरकत Thank नाही. you, काका, thank you. तालीम करायला काहीच हरकत ये, ये, नाही. चल, चल. आ, पेन. अय्या. हा, पेन आहे तुमचं. अच्छा या या, हा, सुरू करा. दोन मिनिटं द्या. घे घे चल घे वाक्य घे चल मस्त. हा, हे नीट कर ग बाळा. हा, हो हो बाबा. आमचा जावाई हा हे विलासराव जगताप. अच्छा. रसबंदी गृहात काम करतात. हा. अरे वा. त्यांचं स्वतःचं रसबंदी गृह सांगा आहे. की. तिथून ऊस टाकला की तिथून बाहेर पडतो. हा. हे फार वेगळं आहे म्हणजे हा, हे हा, मला हा. नव्याने कळलं. वेगळं आहे एकदम. हा, आवाज येतो. आवाज येतो, आवाज. क्लिंग 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 क्लिंग. आवाज पण येतो का? हा. अरे क्या ए. एकांकी करतो मी लवकरच. अच्छा. मे रसवंती तेरे गुराळकी. अरे वा. अरे वा, अरे वा. तेव्हा मी ही सगळी माहिती घ्यायला येईन अरे तुमच्याकडे. चालेल ना. माझं नाव सांगा त्यांना. जा तिकडे डायरेक्ट, त्याला माझं नाव सांगा. बरं, बरं. तू लगेच माहिती देईल तुम्हाला. बरं, सांगायला, ठीक हा, आहे हा. मी तेव्हा येईन पण. हा, चालेल पण आता सांगा. नको. हा, आठवणीने सांगा मला. सांगेन मी हा. पण आता नको हा विषय. सर, हा, आमची सर. तालीम आता. चालेल, सुरू करा. शिवाय ये ना. नीट कर ग बाळा, नीट कर. बाबा. हा हा, हात नको लावते. आता जवळ जाईल. ऐक, आता जवळ आले तुझे, हात नाही लावायचा. लक्षात आहे? काय लांब. झालं? नाही नाही, सुरू करा तुम्ही, सुरू करा. चल चल घे मस्त करतेस. हा चल एनर्जी. ओ मेरे मंजू, हा, चांगलं चाललंय. हा. तुम क्या कहते हैं? मैं क्यों नहीं आई? वो अम्मी जान ने एकदमच पकड़ के रखा ना. वाह 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 बेटा. लैला ये दुनिया तो जफा करती रहेगी लेकिन जख्म ज़दा हमारी मोहब्बत होती रहेगी. तो आओ. लांब 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 आव नाही. हा, मागे मागे. हा, तिथूनच. हा, बोल. तो आओ. हा. चाय बिस्कुट खाओ. इम्प्रोवाइज केलं मी. वाजवेन नसलं. पटपट संपव. चल, पटपट संपव आणि घरी जायचं. लवकर घरी जायचंय. तो आओ. चाय बिस्कुट खाओ. हमको तुम्हारी बाहों में ले लो. हम दोनों दूसरे की बाहों में फना हो जाए. नाही. ए, चप्पल मारे. ए, सोड सोड सोड. अरे चल, सोड. अहो, काका. कळलं तुला? हात कसा लावला तू? हात कसा लावला तिला? नाही, हा, मिठी मारायची. मिठी का मारली? अहो सीन आहे. मग सीने म्हणून मिठी नाही मारायची. मिठी कशाला मारली? अहो पण तालीम करतोय ना त्याच्याशिवाय सीन कसं पूर्ण नाही होईल? मिठी मारायची काहीच गरज नाही. लांबून लांबून करायची अहो तालीम. पण लव्ह स्टोरी आहे काका. मी मजनू आहे ही लैला आहे मग कशी कंप्लीट होणार love story? अव्यक्त प्रेम असतं, फरक पडत नाही. मी माझ्या बायकोला आजपर्यंत स्पर्श केलेला नाहीये. मग ही काय ऑनलाईन ऑर्डर केली म्हणजे हिचा पण जन्मच झालाय ना. नाही, अजिबात हात लावा. नाही. एक मिनिट, मला ना हे मुळात आधीपासून आवडत अहो, नाहीये. का? हे असे तुम्ही करताय ना लल्ला गुजनू वगैरे, मला बिलकुल आवडत अहो, नाहीये. लैला मजनू नाव आहे ते काका. जे काही असेल ते मला हे अजिबात आवडत नाहीये. अहो, का तुम्ही नाही हे करा ना, तुम्ही बहीण भावाच्या नातेवर करा. ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया, हे नाव ठेवा नाटकाचं. नको ना. लाथ, एकच उत्तर आहे याला, लाथ. हे सगळं जे केलं चला, फक्त लाथ हे एक उत्तर आहे माझं. काका
तुम्ही नका ना मध्ये येऊ अहो, आमचं नाटक बसलंय नेक्स्ट टाइम करतो ना भाऊ बहिणीचं ओवाळी ते भाऊ राया कानोळ्याची काय ते काय आहे नाही ते नाही पण पुढच्या वेळी घेतो ना आता- नाही मला हे नाटक नको आहे अरे का नकोय पण हे चांगलं नाटक आहे आणि नाटक बसवणं सोपं वाटतं का 8 दिवसावर नाटक आहे तुम्हाला कळतं का हो किती तू सोपं काय मला शिकवतोयस नाटकातलं आम्ही काही नाटकात कामं नाही केली अरे वानर सेना नाटकाच्या नावात काम केलं होतं मी वानर सेना तुम्ही नाटकात काम केले बाबा बेटा 14 वानर होती माझ्यासारखी अशी 14 वानर 40 मिनिटं स्टेजवर होतो पण कुणाला स्पर्श नाही 14 जण असून कुणाचा स्पर्श नाही 2 जण पटापट स्पर्श करता याला काय अर्थ आहे अहो कारण गरज आहे स्क्रिप्ट गप्प बस अरे आम्हाला माहिती आहे आम्ही 14 वानरं केलेली होती फक्त एकमेकाच्या अंगावर शेपट्या आदळत होत्या कारण शेपट्या सकाळीच आल्या होत्या बेटा आम्हाला माहितीच नाही आम्हाला त्याची प्रॅक्टिसच नाही उडी मारली की अशी समोर शेपटी यायची म्हटलं अरे मला पडवळ कसं फुटलं असं व्हायचं मला पण कळायचं नाही ना असं यायचं समोर ते सोडल्यास काहीच प्रॉब्लेम नव्हता उत्तम माकड केलं होतं बेटा आम्ही हा, मला नाही करायचंय वानर सेना माकड काहीच नाही करायचं मला हे नाटक करायचंय आता हा वेगळं बोलतोय आता सांगून ठेवतोय निशिम अगं काय निशिम हे बघ ऐक ना मगाचपासून तेच सांगतायत यार हो मला माहिती आहे माझे बाबा ना माझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहेत रे अरे पण मग आपल्या एकांकिकेचं काय अरे हो आता बाबा आहेत ना तोपर्यंत आपण डायलॉगची रिहर्सल करू आणि बाबा गेल्यावर आपण मिठीची रिहर्सल करू फक्त वेगळी हा अगं ते जास्त डेंजरस आहे तिथे माझा तोल जाऊ शकतो तर मिठीची रिहर्सल वगैरे नको काय चाललंय तुमचं करायचं ना तर मी याला घेऊन जातो चल अहो, नाही, नाही. मला वेळ नाही आम्ही आता करतो करतो हा संध्याकाळी विलासराव येणार भेटायला पटापट काय ते हो, सांगा चल लवकर. कर चल हा. चल चल कर चल हा. मिठी नाही मारत हा मिठी नाही मारायची चल हा. कर चल कप कपाते होठ तेरे शराब के 2 प्याले चूम के मुझे ये होठ पी लेने दे अंकर तू हिचे होट पिणार मग विलासराव काय करणार रसवंती गृहातलं रस पिणार का परत ते हा? अहो काका नाही चालणार. अहो, नाही उर्दू चालणार. भाषा आहे फक्त नाही चालणार ओठ पिणार नाही चालणार अहो, बाबा. नाटकाच्या प्रयोगाला सगळे जगताप कुटुंब समोर येणार आहेत त्यांना जर कळलं त्यांच्या सुनेचं ओठ कोणतरी दुसरं पितंय काय म्हणतील ते काका काय बोलताय नाही हे नाही शब्दशः चालणार. करतोय काय हे मला हे चालणारच नाही तर काय एक मिनिट काय हे स्क्रिप्ट आहे काय बाबा. हे काय स्क्रिप्ट आहे एक मिनिट थांब नाही, अरे, नाही, शिवाली, थांब. सांग ना. नाही हे शब्द मला चालणारच नाहीत ओठ पितो नाही काय कुठे गेलं ते ओठ पितो हा. काय? हे बघ हे काय आहे इकडे हा कंसात काय लिहिलेलं आहे मिठीत जातो कॅन्सल करा नाही हे काय आहे हातावर हात ठेवतो कॅन्सल करा अरे, हा त्याच्या जवळ जाऊन हनुवटीला हात लावतो कॅन्सल करा हे काय कंसात गोष्टी लिहिल्यात तुम्ही हिला नाटकात काम करायला बोलवलंय का कंसात काम करायला बोलवलंय तुम्ही बाबा. हे असं नाही चालणार मला पण बाबा कंसातच मज्जा असते बेटा कंस चांगला असतो का ग मला सांग नाही मग कंसातलं पण चांगलं नसतं अहो काका कळलं का वाटेल ते तुला? सांगू नका ना तिला नाही, कंसातल्या गोष्टी महत्वाच्या आहेत आमच्या एकांकिकेसाठी प्लीज ऐका काका गरजेचं आहे ते काही गरजेचं नाहीये काय ठीक आहे तुम्हाला गरजेचं आहे हो. गरजेचं आहे हो. एक मिनिट मी तिचा बाप होतो कोणाचा मी या लालांचा बाप चालणार ते? एकतर ते लैला आहे हा. काका हा जे असेल ते आणि ओरिजिनल स्टोरी मध्ये असं काही कॅरेक्टरच नाहीये असेल ना तर मग चल बाबा अरे नाही नाही मी तिचा बाप होणार तरच अलाउड आहे अदरवाईज नाही करा यार हे तिचा बाप आहे ये बेटा ये ओ मेरे मंजू दूर से बेटा दूर से मैं बाप है तेरा ओ मेरे मंजू मेरा दिल कहता था तुम जरूर आओगे कैसे नहीं आता लैला इन 2 तड़पते दिलों के बीच में कौन आ सकता है लाल्या का बाप ये लाला का बाप अभी बीच में आ गया है अभी लाला का बाप तुमको बताता है कि इसका विलासराव के साथ शादी होने वाला है 700 रुपये ताट है एसी हॉल है वो हम पत्रिका भी छापया है तुमको बुलावाया नहीं है तो तुमको उसको मिलने का है तो ये विलासराव के रसवंती गृह पे कुछ दिन के बाद आ जाओ अच्छी स्क्रिप्ट पाहिजे थू मरा तुम्ही ऐका दोघं करा एकांकिका मला नाही करायचं अरे ऐक अरे ऐक मंडळी पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत 4 मार पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत शिवाली हे खरं आहे आणि दोघांनाही पुन्हा गाडगे
आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे मिळत आहे गिफ्ट वाउचर. दोघांचेही अभिनंदन. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढल्या भागात. तेव्हा तुम्ही बघत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.